नमस्कार. युथ लीडरच्या महापालिका सुपरफास्ट एक्सप्रेस या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी दीपक चव्हाण आणि आज आपल्या सोबत आहेत प्रभाग 10चे भारतीय जनता पार्टीचे एक युवा नेते मकरंद मामुलकर. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये ते आज उपस्थित आहेत आणि साधारण 2000 सालापासून भाजपाशी एकनिष्ठ असणारे हे कुटुंब, मामुलकर कुटुंब आणि मकरंद सध्या आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्या समेत काम करतायत. त्यांच्या माध्यमातून प्रभाग 10 मध्ये असेल आणि सांगली शहरातील इतर सुद्धा भागांमध्ये चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी या काळामध्ये केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपामध्ये आज नव्यानं बरीच फौज दाखल झालेली आहे. मात्र भाजपाचे काही निष्ठावंत हे पक्षाच्या यादीपासून दुर्लक्षित आहेत, पक्षाच्या अनेक पदांपासून दुर्लक्षित आहेत. असाच एक उमदा युवा नेतृत्व म्हणून मकरंद मामुलकर यांची प्रभाग 10 मध्ये चांगली ओळख आहे, चांगला दरारा आहे आणि घर टू घर या व्यक्तीचा संपर्क असल्यामुळे प्रभाग 10 मध्ये मकरंद यांनी लढावं आणि विशेष म्हणजे पुरुष खुल्या गटातून म्हणजे सर्वसाधारण गटातून सध्या ते भाजपाकडून इच्छुक आहेत आणि आमदार समर्थक असल्यामुळे आमदारांच्या माध्यमातून सुद्धा प्रभाग 10 मध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, विकास कामं केलेले आहेत. तर सुरुवात करूया आपण मकरंद यांच्यावरून. पहिल्यांदा युथ लीडरच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कारण बरेचसे असे युवा नेते आहेत किंवा बरेचसे उमेदवार आहेत जे पक्षाच्या प्लॅटफॉर्म पासून बाजूला असतात, काम करत असतात, मात्र पक्षापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही. तर अशा लोकांसाठी आपण हा प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे, तयार केलेला आहे. तर मला एक सांगा की 2000 सालापासून आपलं कुटुंब हे साधारण भाजपाशी निगडीत आहे. 2000 साली महापालिकेत साधा एक नगरसेवक सुद्धा आपला नव्हता, तरी सुद्धा आपण त्या पार्श्वभूमीवर या सांगली शहरासाठी काम करताय. जरा घरची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, कशा पद्धतीचं भाजपाशी तुमचं वातावरण घरचं आहे? मुळात 2000 सालापासून म्हणण्यापेक्षा त्याच्या आधीपासून आम्ही हिंदुत्वाचं कार्य करतोय. माझ्या वडिलांच्या आईचे वडील हे सांगलीचे 15 वर्ष नगराध्यक्ष होते 1941 ते 1954 पर्यंत. बरोबर. त्यातील भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळी स्वतंत्र भारताच्या सांगलीतील पहिले नगराध्यक्ष म्हणजे आमचे पंजोबा धोंडेराम रामचंद्र थोरात. ते फेब्रुवारी 1947 ते आय थिंक जानेवारी 1948 पर्यंत नगराध्यक्ष होते सांगलीचे. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी 4 वेळा इलेक्शन लढवल्या. पहिल्या 2003 ची निवडणूक सांगलीत पहिल्यांदाच कमळ चिन्ह आलं. त्यावेळी सांगलीच्या काँग्रेस बहुल एरिया खंड इलेक्शन लढवली त्यांनी. बरोबर. भाजपामधून. बरोबर. माजी आमदार स्वर्गवासी संभाजी पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी त्यांना म्हणजे तेवढ्या म्हणजे काँग्रेसच्या भागात त्यांना यश नाही आलं. फक्त 200 मतांनी त्यांनी पराभूत झाले. तो काँग्रेस बहुलच भाग होता. काँग्रेस बहुलच भाग आहे. तिथून फक्त हिंदुत्वादी विचार घेऊन निवडणूक लढला होता. 1800 मतं वडिलांना पडली. आणि विनिंग सीट फक्त त्या काळात ही सोपी गोष्ट नाही आणि विनिंग सीट फक्त 21ची होती. बरोबर. त्याच्यानंतर वडिलांचं निधन झालं 2009ला. तिथून आम्ही 2012 पासून मी स्वतः सामाजिक कार्यात आहे. 2014ला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या कामाने प्रेरित होऊन त्याच्यानंतर आमचे नेते श्री सुधीरदादा गाडगे यांच्या कार्यशैलीतून प्रेरित होऊन आम्ही भाजपमध्ये कामास परत सुरुवात केली, जो ब्रेक बसलेला आम्हाला. त्याच्यानंतर दादांनी मला त्यांच्या जवळ घेऊन बऱ्यापैकी म्हणजे पर्सनल असू दे, व्यावसायिक असू दे किंवा पॉलिटिकल असू दे, सगळी ठिकाणी मदत केली आणि कामाला काय म्हणतात त्याला सुरुवात तुम्हाला बॅकअप दिला चांगला. दादांनी बॅकअप दिला. दादांच्या पहिल्या इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या आधीपासून मी दादांसोबत. बरोबर. आणि एकनिष्ठ आहे. साधारण 11 वर्ष झालं आपण 11-12 वर्ष झालं आपण दादांच्या नेतृत्वाखाली दादांचं नेतृत्व मानून तुम्ही भाजपामध्ये काम करताय. बरोबर आहे. हो. त्याच्या अगोदर सुद्धा एक महापालिकेची निवडणूक झाली. हो. मागच्या त्यावेळी सुद्धा तुम्ही काही ठिकाणी इच्छुक होता असंही चर्चा आम्ही ऐकलेली आहे. काय मागच्या निवडणुकीत तुम्ही कुठून इच्छुक होता आणि दादांनी सांगितल्यामुळे तुम्ही मागच्या वेळी मी प्रभाग क्रमांक 10 मधून आणि प्रभाग क्रमांक 12 दोन्ही प्रभाग आमचे म्हणजे लागून आहेत आणि दोन्ही प्रभागात आमचा चांगला जनसंपर्क आहे.
त्यामुळे दोन्ही हेतून इच्छुक होतो, पण त्यावेळी दादांनी सांगितलं की आम्ही थांबलो. आम्ही म्हणजे असं पक्षाच्या विरोधात पक्षाच्या विरोधात काही काम केलं नाही, थांबा म्हटलं की थांबलो. कधीच म्हणजे केलेलं नाही आणि करणारही नाही. आज ही निष्ठा बऱ्यापैकी कुठं बघायला मिळत नाही, कारण पक्षानं थांब म्हटलं तर लगेच त्यांना दुसरा पर्याय समोर असतो. ते पाऊल ठेवूनच बसलेले असतात, त्या या उंबऱ्यावर नाही तर त्या उंबऱ्यावर. अशी परिस्थिती सध्या राजकारणातली आपण पाहिलेली आहे, पाहतोय. पण तुम्ही मागच्या महापालिका निवडणुकीत पक्षानं सांगितल्या तुम्ही गप बसला आणि पक्षाने दिलेला उमेदवार तुम्ही स्वीकारून तो ताकदीनं कसा निवडून येईल पूर्णपणे यासाठी त्यांचं काम प्रयत्न केला. मग 12 असेल 10 असेल यामध्ये सुद्धा समसमान उमेदवार निवडून आले का? 10 मध्ये 2 भाजप आहेत आणि 2 काँग्रेस आहेत, बरोबर ना? तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही ताकदीने या 2 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. नक्कीच हे करत असताना तुम्ही गेल्या 10 वर्षात दादांच्या माध्यमातून नेमका प्रभाग 10 साठी असेल किंवा मग 12 साठी असेल किंवा दादांच्या माध्यमातून विकासात्मक अशी काय भूमिका घेतली आहे किंवा विकासात्मक अशी काय कामं केली? मेन म्हणजे आमच्या प्रभागात माझ्या जन्माला एक बिल्डिंग झाली आरटी ऑफिसची, माझ्या घराला लागून शेजारी. माझा जन्म 1992चा, त्यावेळीपासून ती बिल्डिंग बांधून तशीच पडीक होती, बरोबर. आमदार सुधीरदारांच्या मागं लागून आम्ही ते आरटी ऑफिस तिथं चालू करून घेतलं. आज सुस्थिती चालू आहे 100%. त्याच्यानंतर उड्डाणपुलासाठी दादांच्या वेळोवेळी पाठपुरावा केला दादांकडे. दादांनी तेही नितीन गडकरी रेल्वे गेटचा फार मोठा प्रॉब्लेम होता, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि आपलं माधवनगरच्या ब्रिजवरचं जे ट्रॅफिक आहे तिकडे डायव्हर्ट होईल यासाठी आम्ही, आणि आमच्या भागाचा विकास ऑटोमॅटिक होईल, इकडचा लोड कमी व्हावा म्हणून. आणि त्यामुळे आता आरटी ऑफिस चालू झाल्यामुळे आणि तो पूल होत असल्यामुळे आमच्या भागाचा, गुंटेवाडी भागाचा विकास आपोआप होत आहे. बरोबर. आणि आमदार सुधीरदारांनी भरपूर विकास केलाय, पण जे सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतोय आपण ती बाकी आहेत आणि त्या होत आहेत, चालू झाल्यात आता, बरोबर. त्याच्यानंतर आपला कलानगर भाग असू दे, प्रभाग क्रमांक 10 मधील आप्पासाहेब पाटील नगर, रतनसिंह नगर, तुमचा वकारबागचा काही भाग आहे, भारत कॉम्प्लेक्स, अंबाई नगर, या भागातील सर्व रस्ते मी दादांकडे मागून आम्ही आमदार निधीतून डीपीडीसीतून मंजूर करून घेऊन ती कामं सगळी झालेली आहेत. काय काय आता या आपल्या महानगरपालिका नंतर कम्प्लीट होतील. तर अजूनही मी परवा एक आचारसंहिता लागायच्या आधी एक मागणी केली आहे की आपल्या आया पुलावरचा लाईट नवीन जो आपला माधवनगर चिंतामणनगर पूल असतो, परत आम्ही ह्याच्याजवळ बस स्टॉप मागतोय कटन शेट्टी होंडाचे, बरोबर. त्या भागात कुठेही तिथं कुठेही बस स्टॉप नाही आहे. अशी भरपूर कामे आता मी म्हणजे सुचवलेली आहेत दादांना, आणि दादांनी ती पुढे केलेली आहेत, ती पण लवकरात लवकर मंजूर. आता पक्षात काम करत असताना आता काय तुम्हाला प्रभाग 10 मध्ये तुम्ही सर्वसाधारण गटासाठी इच्छुक आहात भाजपाकडून, तुमचं काय ध्येय धोरण आहे या प्रभाग 10 साठी? म्हणजे काय तुम्हाला करायचं आहे? म्हणजे पक्षाने तुम्हाला उमेदवारी का द्यावी आणि पक्षाकडे तुमचा हट्ट कशासाठी आहे? म्हणजे आपल्याला उमेदवारी पाहिजेच, का कॅपेबल आपण कसं आहोत? माझा सगळ्यात मेन उद्देश हा आहे की आमच्या भागातून, म्हणजे मी राहतोय जुना बुधगाव रोडला, हा प्रभाग क्रमांक 10चं दुसरं टोक. पहिलं टोक म्हणला तर तुम्ही रेल्वे स्टेशन. आमच्या भागातून गेले 15 ते 20 वर्ष कोणी नगरसेवक नाही, उमेदवारच दिलेला नाही. त्यामुळं आमचा भाग ज्या साईडचा उमेदवार तिकडची कामं जास्त होतात, बरोबर, साहजिक आहे. त्यामुळं तिथील साधारण तुमच्या भागामध्ये कोणकोणत्या एरिया येतो? जरा चांगल्या स्कूल पासूनचा सगळा भाग, कॉलेज कॉर्नर पासून ते रेल्वे पुलापर्यंत, गेट पर्यंत, समाज कल्याण ऑफिस पर्यंत. मग तिथून कलानगर अप्पासाहेब पाटील नगर आहे, गोल्डन पार्क, व्यंकटेश सृष्टी, आता लक्झरियाचा एरिया, तुमचं मल्टीप्लेक्स, मेगा हाऊसिंग हा या साईडला आमचा तो भाग म्हणला, बरोबर. त्या भागात कामं बऱ्यापैकी झालेली नव्हती. आम्ही आता दादांच्या माध्यमातून करून घेतली, पण तिथं तुमचा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कोण भांडून लक्ष द्यायचं नाही, तुम्हाला 10 वेळा दुसरीकडे जायची वेळ यायची. प्रभाग क्रमांक 10ला आजपर्यंत असं झालं की टिंबर एरिया साईडचे 4 नगरसेवक, 4चं झाल्यावर 2चं होतं त्यावेळी पण इकडचेच सगळे. असं असल्यामुळं त्या भागाचा विकास झाला नाही. मी नगरसेवक झाल्यावर इच अँड एव्हरी एकही सिंगल काम शिल्लक राहणार नाही, बरोबर.
महापालिकेच्या माध्यमातून असू दे, आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून असू दे, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मागं लागून काम करून घेण्याची जबाबदारी माझी. बरोबर. तरी काय त्यासाठी तुम्हाला काय 10 मध्ये असं वेगळं काय करायचं आहे, म्हणजे जेणेकरून मतदारांना तुम्ही काय सांगू शकता, मग मी हे माझं मला करायचं आहे, माझ्या डोळ्यामध्ये आहे, डोक्यामध्ये हे उद्देश आहेत, काय नेमके उद्देश आहेत तुमच्या डोक्यामध्ये? वृद्धांसाठी आमच्या इथं कोणतं गार्डन नाही आहे किंवा वॉकिंग ट्रॅक नाही आहे. बरोबर. म्हणजे नाना नानी पार्कची कन्सेप्ट पण अद्यावत व्यायामशाळा नाही आहे. व्यायामशाळा नाही आहेत, बरोबर. ते चालू करणे. बरोबर. बालोद्यान एकही नाही आहे. ओपन स्पेस 10च्या आसपास आमच्याकडे पडीक आहेत. त्यात एक चांगलं बालोद्यान, एक नानी पार्क आणि सांस्कृतिक सभागृह नाही आहे. हा, सांस्कृतिक सभागृह नाही आहे. आणि दुसरा विषय म्हणजे रस्ते अजून अरुंद आहेत, ते थोडेसे रुंदी रस्त्याची वाढणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. करणं गरजेचं आहे. हा. परत MPSC UPSC ची तयारी करणाऱ्या करिअर मुलांना सेंटर करिअर सेंटर म्हणजे असं की मोफत, बरोबर. कोणत्याही बुकसाठी आम्ही चार्जेस हे करणार नाही. असं मोफत एक करिअर सेंटर आपण चालू करण्याचा आमचा मानस आहे. तुमचा जो पलीकडचा भाग जर बघितला आणि जर कॉलेज कॉर्नरच्या इकडचा भाग जर बघितला, तो बऱ्यापैकी स्लम एरिया आहे. स्लम एरिया. त्या स्लम एरियासाठी काय तुमचं करायचं नियोजन आहे, किंवा दादांच्या माध्यमातून काय डोक्यात आहे? आता वॉर्डर कॉलनी असेल, माथोडाली वस्ती असेल, किंवा मग कुष्ठरोगी वसाहत असेल, सुंदर काळ्याखळीचा परिसर असेल, गोकुळनगरचा भाग असेल, टिंबर्या असेल, नवीन वसाहत असेल, काय त्या भागांसाठी आता दादांच्या माध्यमातून आमचे सगळे बाकीचे जे आमचे सहकारी आहेत त्यांनी त्यांचा मूलभूत जो प्रश्न होता मेन की झोपडपट्टी असलेल्यांची 7 बारे बरोबर किंवा सिटी मालकी हक्काचे उतारे हे मेन आता दादांनी केलेलंच आहे. फार मोठं काम आहे ते, जे आजपर्यंत कोणालाही जमलं नव्हतं. बरोबर. त्याच्यासाठी त्यात अजून कोण राहू नये, त्याचा लाभार्थी कोण त्यापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करणार, मी स्वतः. आणि बाकी तिथली स्वच्छता, रस्ते, गटारी हे नगरसेवकाचं मेन काम आहे, ते होणारच आहे. मुलाखत सुरू होण्यापूर्वी आपण एक मला सांगितलं की हे जे झोपडपट्टी धारक आहे त्यांच्या आता मालकी हक्काचे उतारे तर दादांच्या माध्यमातून मिळाले. मग सुजित काटीने सुद्धा प्रयत्न केले, तुम्ही सर्व मंडळी त्यामध्ये त्यांच्या आंदोलनात नेहमीच सहभागी होत आला. झोपडपट्टी धारकांना आहे त्याच ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा एक लाभ देणार असंही मगाशी मला बोलताना बोलला, तर ते अशा झोपडपट्ट्यांना आता तुम्ही पक्की घरं बांधून देण्याचं नियोजन यापुढच्या काळात असणार आहे तुमचं? कायदेशीर बाबी पूर्ण करून 100% ते करू आपण. त्यांना त्यांची मालकी हक्क झाला की त्यांना आवास योजनेचा लाभही मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. दादांच्या माध्यमातून तोही प्रयत्न करू आम्ही. आणि झोपडपट्ट्यांचं तुम्ही मगाशी सांगितलं की त्यांचं रूप आपण पालटणार आहात. हो. मग स्वच्छता असेल, रस्ते असतील, अंतर्गत त्यांच्यात शौचालय असतील, तर ह्याचं नियोजन कसं आपण करणार आहात काय? तर तेच आमचं मॅप बनवायचं चालू आहे की ऍक्शन प्लॅन. ऍक्शन प्लॅन की कुठं आपण चांगले शौचालय उभे करू शकतोय त्या भागात, नागरी वस्तीत पण थोडं कोणाला त्रासदायक न होणार, सॅनिटेशन व्यवस्थित व्हावं. आणि ते उभा करून नुसतं सोडून द्यायचं नाही आपल्याला. त्यासाठी महापालिकेचा कायम कर्मचारी तिथे एक पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही ते रोडमॅप आमचा तो तयार करतोय. त्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या आम्ही, आणि पहिल्या 6 महिन्यात त्यातले एक मुद्दे तुम्हाला पूर्ण होतेले दिसतील. नक्कीच. मागे सुद्धा 1-2 वर्षापूर्वी मी दादांच्या ऑफिसमध्ये एका कामानिमित्त गेलो होतो, त्यावेळी तुम्ही आला होता. त्यावेळी दादांना तुम्ही काळ्या खनिच्या संदर्भात सातत्यानं सांगत असायचा की साहेब आपले दादा एक काळी खण आहे आणि आपण फार डेव्हलप होणं गरजेचं आहे. तुम्ही गेले 2-3 वर्षापासून त्या काळ्या खनिसाठी पाठपुरावा करताय दादांच्याकडे. आज ते स्वप्न साकारलेलं अत्यंत चांगलं देखण्याचं त्याचं सुशोभीकरण झालेलं आहे. दादांच्या मागं तुम्ही नेमकं काय लागला होता की ह्या खनिच्या बाबतीत? आम्हाला माझा आजोबा कोल्हापूर, लहानपणापासून काय बघून सवय. सांगली आमच्या मुलांना घेऊन जायचं कुठं, काय बघण्यासारखं ठिकाण नव्हतं. मग आम्ही दादा आपला सांगलीचा कांकाळ पाहिजे, त्यासाठी आम्ही मागं लागत होतो. आणि ते आपल्या प्रभागात आहे म्हणल्यावर पहिला आम्ही स्वतः मागं लागून करून द्यायसाठी. मी एकदाच बघितलं होतं समोर, म्हणूनच म्हटलं. पण ते तुमच्या पाठपुराव्यामुळे बऱ्यापैकी दादांनी ते आणि पिकअप घेतलं. तुम्ही मुंबईत सुद्धा 1-2 बैठकीला त्या होता, हे तुम्ही मला बोलला. म्हणजे अनेक कामं तुम्ही दादांच्या माध्यमातून केलेली आहेत. अजून एक मला आठवतंय तुमच्याबरोबर आपण काम केलेलं लॉकडाऊन मध्ये आपल्या वारांगणा महिलांसाठी मदत आपण वाटप केली होती. जेवण दिलं नाही
जेवण बनवायचे किट आपण Kit. एक महिना चालेल साहित्य, एवढं हा. आपण साहित्य दादांच्या आणि- माध्यमातून पूर्ण लिस्ट बरोबर, तुम्ही मला दिली. बरोबर. एवढ्या लोकांना 2 वेळा दिले तुम्ही. दोन वेळा तुम्ही घरपोच दिले. केलं. 2 वेळा त्या महिलांना तुम्ही आधार दिला. नाही, त्या महिला 3 महिने ते अन्न खात होते. हा. म्हणजे त्यावेळी परिस्थितीच अशी होती की त्या महिलांना गरजेचंच होतं आणि शासनानं दिलं पण दादांच्या माध्यमातून तुम्ही त्या महिलांना भरपूर दादांनी पूर्ण जबाबदारी ती माझ्यावर दिली. ते बरोबर. किट कसं घ्यायचं, कुठनं घ्यायचं, तुझं तू बघ. त्या आम्ही पूर्ण तयार करून तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या घरी आपण ते पोच बरोबर केलं त्यावेळी. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न, आता अंतिम टप्प्यामध्ये आपली उमेदवारीच्या उमेदवारी. हे सगळ्या प्रश्न आलेले आहेत किंवा कोणत्याही क्षणी उमेदवाऱ्या डिक्लेअर होऊ शकतात. हो. तर या प्रसंगात तुम्ही पक्षाबरोबर राहणार का? समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर आनंदच आहे, आमच्या शुभेच्छाच राहतील. जर उमेदवारी तुम्हाला डावलली किंवा काही दगाफटका तशा उमेदवारी बाबतीत झाला, शब्द जर फिरला तर काय तुमची भूमिका असणार आहे का दादा सांगतील त्या पद्धतीने तुमचं अंतिम राहील? माझं म्हणणं पक्षाला असं आहे आणि पक्षाची लाईन ऑफ ऍक्शन ही तीच आहे की निष्ठावान ओपनला सर्वसाधारण गटातून सर्वसाधारण उमेदवार देणार ही पक्षाची लाईन ऑफ ऍक्शन धोरण आहे आणि पक्ष निष्ठावंतांना डावलणार नाही. खात्री आणि खात्री आहे आणि तसा शब्द मला सुधीरदादांनी दिलेला आहे आणि सुधीरदादा जे म्हणतील ते मी आजपर्यंत ऐकत आलोय आणि इथून पुढे ऐकणार. म्हणजे विरोधात काम करणे हा आमचा विषयच नाही आणि पक्ष मला उमेदवारी देणार हे 100% आहे. मागच्या वेळी तुम्ही थांबलाच की, हा. पण म्हणून कुठं विरोधात काम केलं हा. तुम्ही उमेदवार निवडून आणलेच ना. हो आणि या पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही हे मला 100% 5 वर्ष माहिती. पक्षाला दिलेत तुम्ही आणखीन. हो. 5 वर्ष पक्षाच्या उमेदवार पक्षाच्या नगरसेवकांच्या सोबत काम केले, काम केले. दादांच्या माध्यमातून काम केले. बरोबर. दादा सांगतील तो निर्णय तुम्हाला अंतिम राहील. अंतिम वेळ. ते दादा थांबा म्हटले तरी तुमची थांबायची तयारी आहे, काही अडचण पण तुम्हाला तसं वाटत नाही दादा मला तुमच्यासाठी ते- उमेदवारी खेचून आणतील असं तुम्हाला खेचून खात्री आहे? आणतील. त्यांनी तसा मला शब्दच दिलाय. तुम्हाला खात्रीच आहे? खात्री आहे मला. म्हणजे एक आणि 100 मुळात मी पॉलिटिकल माणूस नाही आहे, मी काम करणारा माणूस आहे. मी फक्त पॉलिटिक्स मध्ये निवडणुकीत उतरतो म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करणार 100% आणि त्या इच्छेचा मान राखून दादाने मला शब्द दिलाय मी तुझ्या वडिलांची इच्छा मी पूर्ण करायला तुला मदत करणार. 100%. त्यामुळे दादा हा तर शब्द राहू शकत नाही. नक्कीच युथ लीडर कडून तुमच्या उमेदवारीसाठी आम्ही शुभेच्छा देतो, कारण आम्ही तुम्हाला उमेदवारी मिळाली असं आम्ही म्हणू शकत नाही, कारण तो भाग तुमच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. तुम्ही कितपत तिथपर्यंत पोहोचला, कितपत तुमचे प्रयत्न सार्थकी ठरतील हे 1-2-4 दिवसांमध्ये आपल्याला समोर येणारच समोरच आहे. येईल. पण तुमचं जे घराणं आहे हे भाजपाशी किती निष्ठावंत आहे, भाजपाशी आणि हिंदुत्वाशी विशेष करून किती निष्ठावंत म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तुमच्या आजोबांपासून ते तुमचे वडिलांपासून आता तो वारसा जसा हिंदुत्वाचा तुम्ही घेऊन इथं सांगलीमध्ये काम करताय. विशेष म्हणजे दादांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्ष तुम्ही दादांच्या सोबत आहे. कुठलीही अपेक्षा दादांकडून तुम्ही केली नाही, उलट समाजासाठी लागतील ते विषय दादांच्या समोर मांडून ते दादांच्या माध्यमातून कसे सुटतील बरोबर आणि समाजाला त्याचा कसा फायदा होईल हे बघण्याचं काम तुम्ही केलं. मग काळ्या खनिजा विषय असेल, आता तुम्ही जे ध्येय सांगितलं की तुम्ही जर पक्षानं संधी दिली आणि तुम्ही नगरसेवक झाला तर तुमचे उद्देश सुद्धा तुम्ही सांगितले की मला जनतेसाठी आणि या प्रभागासाठी नेमकं काय करायचं आहे. तर नक्कीच तुमच्या ह्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत अशा आमच्या युथ लीडरकडून शुभेच्छा राहतील. तुमच्यासारखी कर्तृत्ववान माणसं ही राजकारणात यावीत, कारण तुम्ही मगाशीच उद्देश क्लिअर केलाय. राजकारणात आज लोक कशासाठी येतात हे जर निवडून आल्यानंतर 5 वर्ष जर बघितलं आपण धिंगाणा, तर नक्कीच आपल्याला वाटतं की कीव येते की आपण का निवडून दिले ती लोक किंवा कशासाठी लोकप्रतिनिधी असतात. विकास बाजूला राहतो आणि वेगळाच विकास सुरू होतो. हे आपण अनुभवलेला आहे, यापूर्वी सुद्धा अनुभवलेला आहे. सगळेच असे नसतात. तो विकास करण्याची आम्हाला गरज नाही, त्या बाबतीत पहिल्यापासूनच विकसित. सगळेच नगरसेवक असे नसतात, पण काही नगरसेवकांमुळे अन्य काही नगरसेवक हे बदनाम होत असतात त्यांच्या काही चुकीच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे. पण तुम्ही जो मुद्दा क्लिअर केला हा मतदारांसाठी आणि तुमच्या नागरिकांसाठी फार महत्वाचा आहे की मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. सध्या आई वडिलांकडेच तसं या युगामध्ये लक्ष देणारी माणसं कमी आहेत, कारण धावतं युग आहे, प्रत्येकाला नोकरी पाणी आहे. पण तुम्ही वडिलांच्या स्वप्नासाठी आणि हे हिंदुत्व कायमस्वरूपी टिकून राहावं, भाजपाला आपला बॅकअप मिळावा यासाठी जे काही प्रयत्न तुम्ही सुरू केलेले आहेत त्या प्रयत्नाला नक्की यश येईल अशी आपण अपेक्षा करू आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा राहतील.
नक्कीच आपल्याला उमेदवारी मिळाली तर युथ लीडरच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत तुमच्या प्रभागात मदतीला बातम्यांच्या माध्यमातून असणारच आहोत. पण तरी सुद्धा जोपर्यंत पक्षाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आणि तुमचे आशास्थान आदरस्थान जे आमदार सुधीर गाडगे आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, उमेदवारीची अपेक्षा आहे, तर नक्कीच दादा सुद्धा तुमच्यासारख्या निष्ठावंतांनी आपल्या पक्षाच्या एका निष्ठावंत घराण्याला न्याय देतील आणि त्या घराण्याच्या तिसऱ्या पिढीला सुद्धा या ठिकाणी संधी देतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. आणि आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल पुन्हा एकदा युथ लीडर परिवाराकडून धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा.